नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये राजकारणाची जी व्याख्या आहे ती अशी पण आहे, आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. याचा अर्थ शक्यतांची कला. अनेकदा अनेक गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतात, बिलकुल अशक्य आहे, पण त्या सुद्धा वळवून वाकून त्यांना शक्यतेच्या कक्षेत आणणं, ही जी कला आहे त्याला राजकारण म्हणतात. आणि म्हणून आपल्याला राजकारणामध्ये सातत्याने चित्रविचित्र चमत्कारिक गोष्टी घडताना दिसतात. त्या चित्रविचित्र नसतात, त्या घडवून आणलेल्या असतात. आपल्याला त्यातले सगळे लहान मोठे बारकावे माहिती नसतात आणि त्यामुळे मी अचंबित होतो. आपण उदाहरणार्थ, अचानक आपल्या पतीचं अपघाती निधन झालं आणि त्याच्या चौथ्या दिवशी सुनेत्रा बहिणी या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. मग तो कोणी घडवून आणलेला चमत्कार होता? 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी कोणी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील असं म्हटलं तर कोणाला खरं वाटलं असतं का? अगदी अजितदादांचा अपघात बरोबर 1 महिन्यापूर्वी 28 जानेवारीला झाला. त्यानंतर 2-4 तासामध्ये कोणीही बोललं असतं की आता त्यांच्या जागी सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होतील, तर कोणाला खरं वाटलं असतं का? अशक्य वाटलं असतं. पण ते अशक्य शक्य झालं, यालाच तर राजकारण म्हणतात. आणि अजूनही हे सगळं घडवून आणणारा बोलविता धनी कोण आहे? कोणी यातल्या अनेक चाली खेळलेल्या आहेत, कोणी कुठले डाव खेळले याचा अजिबात पत्ता अनेक पत्रकारांना माध्यमांना लागलेला नाही. म्हणून ते हत्ती आणि अंध म्हणतात तसं चाचपडणं चालू आहे. चाचपडणं चालू आहे. इव्हन अनेक राजकीय नेत्यांना सुद्धा त्याचा अंदाज आलेला नाही. शरद पवारांसकट त्यांच्याही पक्षातल्या अनेक नेत्यांना आणि स्वतःला फार मुरब्बी आणि धूर्त समजणाऱ्यांना सुद्धा नेमकं या महिन्याभरात घडलं काय त्याचा पत्ता लागलेला नाही. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक आली आणि त्या राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी 1 जागा येऊ शकते, हे सत्य असलं तरी ते स्वीकारून पुढचं राजकारण करण्याकडे अजूनही महाविकास आघाडीचा कल झालेला दिसत नाही. आणि त्यांचे समर्थक सुद्धा विटी दांडू खेळल्यासारखे खेळत बसलेले. आणि मग या पार्श्वभूमीवर जेव्हा मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय आणि त्याचं शीर्षक आहे की शरद पवार देवा भाऊचे उमेदवार, हे शीर्षक बघून सगळ्यांना वाटेल काय बोलतो हा माणूस, भाऊला वेड लागलं की काय? शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार गेल्या 10-12 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2014 नंतर ज्या 2 दिग्गजांची राजकीय लढाई समोरासमोर किंवा अपरोक्ष चालू आहे, असे 2 लोक या राज्यसभा निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काही करतील, ही शक्यता कोणाला वाटते का? अजिबात शक्यता वाटणार नाही. पण तिथेच सुरू होतं ते राजकारण, आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. आता याच्या शक्यता काय आहेत त्या शोधल्या पाहिजेत. ज्या देवेंद्र फडणवीसांना अल्पमताचं सरकार बनवण्यासाठी परस्पर 2014च्या विधानसभा निकालानंतर बिनशर्त पाठिंबा शरद पवार जाहीर करतात आणि उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी करतात. 2019 मध्ये स्पष्ट बहुमत युती म्हणून मिळालं असताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून जे शरद पवार देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून वंचित ठेवत 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपदी बसवतात, असे शरद पवार वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आपलं डोकं वापरत असतात. तेच शरद पवार आज एका राज्यसभा निवडणुकीसाठी खुद्द त्याच देवेंद्र फडणवीसांना शरण जातील का? पटकन नाही असंच उत्तर आहे.
पण प्रश्न असा आहे की राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना उभं राहायचंय आणि निवडून यायचंय, ज्यांनी आयुष्यात कुठचीही राजकीय निवडणूक हरलेली नाही, त्या पवारांना परत एकदा निवडणूक लढवायची आणि जिंकायची असेल तर काहीही शक्य आहे. आणि मग त्या शक्यतेची चाचपणी करून आपले डावपेच खेळणं हे देवेंद्र फडणवीस यांची कला असते. आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल कशीही परिस्थिती असेल तर त्यातल्या अनुकूल गोष्टी असोत किंवा प्रतिकूल गोष्टी असोत, त्या सुद्धा आपल्या डावपेचात एक महत्वाचा घटक म्हणून वापरून बाजी मारणं याला तर राजकारण म्हणतात. आणि म्हणून आज महायुतीमध्ये सॉरी महाविकास आघाडीमध्ये जी अवघी एक जागा मिळणार आहे, त्यावरून जे रणकंदन माजलेलं आहे, ते रणकंदन माजण्यासाठी चूड लावणारा माणूस कोण आहे ते बारकाईने बघा. मग तुम्हाला कळेल की तो कळीचा नारद खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. मी यापूर्वी एक व्हिडिओ केलाय देवेंद्र फडणवीसांचे एक सूचक विधान आणि महाविकास आघाडीमध्ये पळापळ. आकडे गेल्या महिन्याभरामध्ये किंवा 15-20 दिवसामध्ये आमदारांचे आकडे काय आहेत, त्यांच्या बेरजा कशा होतात, वजाबाक्या कशा होतात, गुणाकार भागाकार कसे होतात, हे सगळ्यांनी समजावून सांगितले. पण याची सुरुवात कुठून झाली? ज्या वेळेला या राज्यसभेच्या 7 जागांच्या निवडणुकांची घोषणा झाली, त्यानंतर फडणवीसांनी एक जे वक्तव्य केलं की एक जागा त्यांची आहे, त्यांचं त्यांनी ठरवावं. आणि तिथेच महाविकास आघाडीमध्ये त्या एका जागेसाठी चढाओढ सुरू झाली. विसरून गेले सगळे की आपण भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. मग त्यामध्ये उबाठा जिंकला, काँग्रेस जिंकली किंवा शरद पवार गट जिंकला, तरी हरणारा भाजप असेल याचा सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्यांच्या समर्थक विश्लेषकांना विसर पडलेला आहे. आता आपण दुसरीकडे येऊ. मी हे शीर्षक देण्याचा हेतू काय, तर ती जागा फोडाफोड करून सुद्धा 7वी जागा देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी जिंकून देऊ शकतात याचा त्यांच्या विरोधकांमध्ये जास्त विश्वास आहे. ऑपरेशन लोटस होईल, ऑपरेशन धनुष्यबाण, काय काय नावं दिली जात आहेत. पण एक मुद्दा असा येतो की तशी वेळ येण्याचं कारण काय? महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये आपापला स्वार्थ जागवून आपसात भांडणं कोणी लावली याकडेही जरा बारकाईने बघा. ती जागा तुमची आहे, तुम्ही ठरवा, असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा ती जागा आपल्यालाच मिळावी म्हणून 3ही पक्षामध्ये भांडणं आणि चढाओढ सुरू झाली. प्रत्येक जण आपापले दावे एकमेकांना सांगण्यापेक्षा माध्यमात येऊन मांडायला लागले. पण इथे शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार कसे होऊ शकतात हे समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल तर आले देवाजीच्या मना या शीर्षकाखाली मी यापूर्वीच एक व्हिडिओ केलाय. शरद पवारांसाठी ऑपरेशन लोटस म्हणजे शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार होऊ शकले नाहीत, तर देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीत फाटाफूट घडवून आणि आपल्याकडची जादा मतं देऊन शरद पवारांना निवडून आणू शकतात. ही थिअरी मी यापूर्वीच मांडलेली, आठवडा झाला. पण मुद्दा त्यापेक्षा महत्वाचा की जर शरद पवारांसारखा ज्येष्ठ उमेदवार उभा राहिला तर तो बिनविरोध फक्त 7 जागा 7 उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो. म्हणजेच शरद पवारांना महाविकास आघाडी उमेदवार करणार असेल तर मग 7वी जागा महायुती लढवणार नाही असं गाजर दाखवणारा कोण माणूस आहे? त्याचंही नाव परत देवेंद्र फडणवीस आहे. प्रश्न असा येतो की ज्या शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं राजकारण अत्यंत कोवळ्या वयामध्ये 10-12 वर्षापासून संपवण्याचा विडा उचललेला आहे,
तेच देवेंद्र फडणवीस आज आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अंतिम पायरीवर असलेले शरद पवार यांना नवं जीवदान का देऊ इच्छितात? आता जेव्हा ही गुंतागुंत समजून घ्यायची असते तेव्हा पहिली गोष्ट घ्यायची लक्षात, की जे राजकीय नेते आपल्याला बोलून सांगून काय काय दाखवत असतात त्यांच्या मनात तेच असतं असं नाही. त्यांचे आपापले मतलब स्वार्थ वेगळे वेगळे असतात आणि ते स्वार्थ साधण्यासाठी आपण त्या कॅरम बोर्डवर बघतो ना, एका सोंगटीला स्ट्रायकर स्ट्रोक करतो, पण ती सोंगटी लागून दुसरी तिसरी चौथी कुठची तरी सोंगटी जाणार असते. दिसायला असं दिसतं की त्या काळ्या सोंगटीवर नेम धरलाय, पण तिच्या ठोकरीने एक दोन तीन दुसरी तिसरी चौथी कुठची तरी सोंगटी त्या भोकात जाते. तसं राजकारणात सुद्धा नेम कुठे धरलाय बघू नका, तो नेम लागला तर परिणाम काय साधला जाणार हे बघावं लागतं. तसं राजकारणामध्ये ज्या ज्या काही खेळी खेळल्या जात असतात त्या खेळीचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार आहे यावर लक्ष असावं लागतं. त्या दिशेने आपल्याला विचार करायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे जर महायुतीने महाविकास आघाडीने शरद पवारांना उमेदवारी दिली तर तो देवेंद्र फडणवीसांचा विजय असेल. कारण उबाठा आणि काँग्रेस हे दोघेही त्या जागेसाठी हट्ट धरून बसलेत आणि शरद पवारांकडे तर फक्त 10 आमदार आहेत म्हणून हिणवत आहेत. त्या दोघांचंही नाक कापलं जातं. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट की महाविकास आघाडीचा उमेदवार पण एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी ठरवला असाही त्याचा अर्थ निघतो. कारण पवारांना उमेदवारी दिली तर बिनविरोध होऊ शकेल ही लालूच दाखवणाऱ्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. राजकारण कसं असतं बघा, पवारांना आपल्या राजकीय डावपेचामध्ये महाविकास आघाडीला नामोहरम करण्यासाठी पवारांना देवेंद्र फडणवीस एक प्रकारे आपलं प्यादं मोहरं बनवत आहेत. किती विचित्र राजकारण असतं बघा. दुसरीकडे जर शरद पवार महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही एकमुखाने आणि जर स्वतंत्रपणे उभे राहिले आणि निवडून आले तरीही महाविकास आघाडी डबघाईला गेली, फुटली हाच निष्कर्ष निघतो. त्या तीनही पक्षामध्ये शरद पवार निवडून येताना त्यांच्याकडे 10 आमदार आहेत, महायुतीचे 10-15 काय ते अधिक मिळतील, पण पुढचे 10-15 जे लागतात ते महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा किंवा काँग्रेसचे आमदार फोडावे लागतील. ते फोडणार देवेंद्र फडणवीस. फायदा होणार दिसणारा फायदा हा शरद पवारांना असेल. शरद पवार निवडून येतील, पण शरद पवारांनी आम्हाला दगा दिला म्हणून डंका कोण पिटणार? काँग्रेस आणि उबाठा. म्हणजे त्यांच्या गोटामध्ये सगळा बोऱ्या वाजला. एक जागेचा फायदा शरद पवारांना दिसेल, एक जागा महायुतीची कमी होत नाही, पण महाराष्ट्रातल्या या प्रमुख विरोधी गटाचं संपूर्णपणे नुकसान होतं, तो विस्कटून जातो. याला राजकारण म्हणतात. आणि म्हणून दिसायला असं दिसतं की शरद पवारांच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस नवी संजीवनी देतात, पण प्रत्यक्षात शरद पवारांना अशा रीतीने आपला अप्रत्यक्ष उमेदवार बनवून देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणि जनमानसातल्या विश्वासार्हतेला मुठमाती देत असतात. शरद पवार निवडून यावेत, महाराष्ट्रातला ज्येष्ठ नेता आहे, ही सगळी मानभावी भाषा आहे. शरद पवार महाविकास आघाडीतून उभे राहिले किंवा महाविकास आघाडी झुगारून उभे राहिले तरीही दोन्हीकडून बाजी देवेंद्र फडणवीसच मारतात. कारण महाविकास आघाडीने पवारांना उमेदवारी द्यावी ही सूचना देणारे फडणवीस आहेत आणि तसं नाही झालं तर पवारांच्या बंडखोरीनंतर पवारांना विजयी करणं ही सुद्धा महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजवून फडणवीसांनीच मारलेली बाजी असते.
आणि म्हणून फक्त 10 आमदार असताना सुद्धा शरद पवार जर राज्यसभेला उमेदवार म्हणून उभे राहिले, कदाचित त्यासाठीच रुबी हॉल आणि बारामती सोडून ह्या अर्ज भरण्याच्या मुदतीसाठी शरद पवार मुंबईत येऊन दाखल झालेत, ब्रिज कँडीमध्ये आहेत किंवा सिल्वर ओक मध्ये आहेत, पण अर्ज भरण्याच्या जागेपासून हाकेच्या अंतरावर आलेले आहेत. त्यांनी आता मुंबईत यावं, अर्ज भरायची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे ऐनवेळेला तारांबळ होता कामा नये. या सूचना त्यांना देणारे कोण आहेत? कधीतरी याचा विचार करा. त्या सूचना प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंनी दिलेल्या नाहीत. त्या सूचना देणारा कोणतरी असेल. पडद्या मागून कोणतरी काहीतरी हालचाली करतो एकमेकांच्या दूतामार्फत की तिकडून बघा, नाही तर आम्ही करतो, पण तुम्ही या. म्हणजे जी लालूच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना 6 वर्षापूर्वी दाखवली होती, काहीशी तशीच लालूच आज त्याच शरद पवारांना राज्यसभेची दाखवून देवेंद्र फडणवीस त्याच शरद पवारांकडून त्यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा पार बोजवारा उडवून घेतात. याला म्हणतात राजकारण. वरकरणी जे अशक्य वाटतं पण जे शक्य असतं, आणि हे समजणं हे पवार भक्तांना शक्य नाही. पवारांच्या स्तुतीपाठक पत्रकार आणि इत्यादिकांना ते शक्य नाही. कारण राजकारण हे शक्यतांची कला असते. अशक्य आणि प्रतिकूल किंवा अनुकूल या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील अशा गोष्टी बघणं, शोधणं आणि त्यातून आपल्यासाठी संधी निर्माण करणं आणि ती संधी साधणं म्हणजे राजकारण असतं. म्हणून आज घडीला महाविकास आघाडीकडून असो किंवा महाविकास आघाडी झुगारून पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरणं असो, दोन्ही बाजूने शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार ठरतात, जी वरकरणी अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.